रामकृष्ण हरी. अध्याय पहिला. ओवी क्रमांक 46 ते 50. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानी व धरुणी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी, भारता आली मनवनी महाभारती नाही, ते नोहे लोकीतिही, येणे कारणे मनिपे पाही, स्वाचो व्यासोचिष्ट जगतय, ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा, जन्मे जया, जे अद्वितीय उत्तम, पवित्रेक निरुपम, परम मंगल धाम अवधारिजो, आता भारत कमळ परागू, गीताख्य प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू, अर्जुनो केसी. अर्थ. आपणास मोठी प्रतिष्ठा लाभावी म्हणून स्वतःच्या अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यान रूपाने महाभारतात येऊन जगामध्ये प्रसिद्ध पावली. म्हणूनच महाभारतामध्ये जे नाही ते तिन्ही लोकांमध्ये नाही. महर्षी व्यासांच्या नंतर त्रैलोक्यात जे भाष्यकार झाले त्यांनी महाभारतातील सिद्धांताचा अभ्यास केला. व्यासोचिष्ट जगत्त्रय असे म्हणतात. अशी ही जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि परमार्थाची जन्मभूमी असलेली महाभारताची कथा आहे. ही कथा जन्मेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली. श्रोते हो, ही कथा एकाग्रतेने श्रवण करा. हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि सर्व मांगल्याचे परमस्थान आहे. महाभारत हे जणू काही कमळ असून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सुसंवादाच्या रूपाने सांगितलेली गीता हा जणू काही त्यातील सुगंधी पराग आहे. रामकृष्ण हरी.